आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, गेली 6 महिने झाले मी राज्य शासनाशी पत्र व्यवहार करतोय. मुळातच 15 वर्ष या रस्त्यावर शासनाने रुपयाही खर्च केला नाही. जनतेला अक्षरशः, आणि सगळ्यात जास्त औद्योगिक बेल्ट असलेला चाकण, रांजणगाव एमआयडीसी, सोपा एमआयडीसी आणि नगर एमआयडीसी फार मोठी आणि अवजड वाहतूक आहे. आता जे काम यांनी 2021 साली ज्यांनी या देशामध्ये दळणवळणाची क्रांती अलीकडच्या काळामध्ये केली, देश जोडला गेला, ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनी शिरूर पुणे रस्ता 2017 सालीच केंद्राकडे वर्ग करून घेतला आणि तो जाहीर सुद्धा केला होता. बरं, पुणे शिरूर हा जो किंवा पुणे अहिल्यानगर हा जो रस्ता आहे हा राज्य सरकारकडे होता, तो नॅशनल हायवे म्हणून त्यांनी केंद्राकडे घेतला आणि त्याच्यावर 7,300 कोटी बजेट मंजूर करून संपूर्ण खांदवेनगर ते शिरूर हा पूर्ण उड्डाण पूल त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केला आणि 11 किलोमीटर मेट्रो. त्यासाठी खर्च त्यांनी जाहीर केला 7,300 कोटी. ही किती सालची गोष्ट ही? 2021 साली. बरं, 5 वर्षापूर्वी त्यांनी 7,300 कोटी रुपये आणि खांदवेनगर पासून तर थेट शिरूर पर्यंत उड्डाण पूल असं त्या रस्ता जाहीर केलं. ते सगळीकडे आहे, ते मीडियामध्ये बातम्या आल्यात, सगळं त्यांनी अनेक विशेष मध्ये ही घोषणा त्यांनी संसदेत सुद्धा केलेली. बरं, परंतु या जर केंद्राकडे हा रस्ता गेला तर टोलचा मर्यादा आम्हाला मिळणार नाही. यातून राज्यातून त्याला विरोध होत गेला आणि राज्यातून विरोध म्हणजे तेव्हा राज्य सरकारच्या काही लोकांकडनं साहजिकच ज्या 2021 ला जे सरकार होतं त्यांच्याकडून हा प्रयत्न केला गेला आणि तो रस्ता परत राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला. बरं, असं पहिल्यांदा घडलं असेल की नॅशनल हायवे मध्ये तो राज्याकडे एखादा रस्ता परत घेतला गेला असेल? मुळात जर तुम्हाला राज्याला करायचंच होता तर तुम्ही केंद्राकडे वर्ग का केला? आणि जर वर्ग केलाच, केंद्र सरकारने रस्त्या निवड जाहीर नाही केला तर त्याच्यावर बजेट जाहीर केलं, काम सुरू होणार होतं आणि त्याला राज्य सरकार खू घालून बंद पाडतंय. खरं तर 2021 साली हा रस्ता जर चालू झाला असता आज रस्ता पूर्ण होऊन वाहतूक सुद्धा सुरळीत झाली असती. टोल आपलं याची जी वाहतूक कोंडीची समस्या आहे ही भेडसावली नसती. बरोबर. परंतु 2021च्या दरम्यान जे काही सरकार होतं त्यांनी तो हा रस्ता आम्ही करणार हा घाट घातला. याच्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आलं. मुळात राज्य शासनाकडे पहिलंच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आहे, परंतु याच्यातून लूट करायची, टोल हा लुटीचाच विषय झालेला आहे. वर्षानुवर्ष त्यातून मिळणारे हे एक टाकसाळच आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.